दूध भेसळ प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। बैठकीत सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत उद्या बुधवारी मंचर येथे निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। बैठकीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना कोणताही प्रकारचे संरक्षण देऊ नये, या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास करून सूत्रधारांसह सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या भेसळीच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दूध संकलन प्रक्रिया व विक्री व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवून कठोर उपाययोजना राबवण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा सर्वपक्षीय पातळीवर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर। म्हणणं आहे का याचा ही गोष्ट तळास लागली पाहिजे आणि आम्हाला खात्री का ज्यावेळी राज्य सरकारने तुकारामजी मुंडे साहेब यांच्याकडे हे खातं दिलं, हे काहीतरी हेतू ठेवूनच दिलं की याला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे, कठोर कारवाई करणारा माणूस पाहिजे। आणि मग हा एक प्रशासनामधला असा अधिकारी आहे ते कोणालाही डगमगत नाही, म्हणून खास मुख्यमंत्र्यांची त्यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली असावी। मागच्या 5 दिवसापूर्वी मी याबाबत स्वतः नरहरी झिरवळ साहेब या खात्याचे मंत्री, त्यांना देखील फोनवर माझं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, सगळ्यात तुमच्या खात्याचं चांगलं काम करते म्हणून चर्चा आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की मुंडे साहेबांची आपण ज्यावेळी मुलाखत ऐकली त्याच्यात सगळं स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही गोष्ट 100% तडाच त्या ठिकाणी लागेल। आणि त्यांना जी काही माहिती आहे जर सर्वांनी व्यक्त केलं, उद्या आम्ही हे आंदोलन करू आणि त्याचबरोबर मुंडे साहेबांची वेळ घेऊन त्यांना आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटल आणि सर्व जे काही छुप्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांच्या कानावर घालू। मंचरमध्ये जे काही दूध भेसळ आंदोलन झालंय, जी दूध भेसळ कारवाई झाली आहे त्याबद्दल काय सांगा आणि तुमची पुढे रणनीती काय राहील? मी आपलं बोलत असताना सांगितलं की गेले अनेक वर्ष ही भेसळ चालू आहे, ही काय आजची गोष्ट नाही। कारण जो आरोपी संदीप लोढा आहे त्याची मी FIR तुम्हाला म्हणजे कोर्टाचं जे जजमेंट आहे ते सगळं तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती शेअर करतो की 2005 मध्ये त्याच्यावरती FIR दाखल झाली, परंतु ते प्रकरण काही म्हणजे तडीस गेलं नाहीत। त्याच्यात काही पुरावे जे आहेत कसे झाले काय झाले, आता कोर्टाने निर्णय दिला की सबळ पुराव्यावर त्यांची निर्दोष मुक्तता केली। हांडे जो आहे तो देखील यापूर्वी त्याच्यावर कारवाई झाली। तो जो राजेंद्र सांडबोर जो आहे त्याच्यावर देखील कारवाई झालेली होती, हिंगेवरती देखील झाली होती। आणि या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम इथले स्थानिक लोक, नेते मंडळी हे करत आहेत आणि म्हणून याच्या तळापर्यंत जाऊन निश्चित याच्यामध्ये यश आल्याशिवाय यावेळी राहणार नाही। कारण प्रकरण दाबणारा अधिकारी नाही, कारण ज्यावेळी 24 मध्ये सुगंधी दुधामध्ये आळ्या आढळल्या त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात त्या ठिकाणी आलं आणि ते देखील आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देणार आहोत। आरोपी याच्यामध्ये मोठ्या लिंक कोणत्या आहेत? मोठ्या लिंक ज्या सातत्याने बोललं जाते, मोठी याच्यामध्ये साखळी कोणती आहे? आता कोणती मोठी नावं याच्या समोर येत? आता याच्यामध्ये जोपर्यंत आयुक्त अधिकृतरित्या सांगत नाहीत, त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे सगळी माहिती आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की हे ट्रान्झॅक्शन कसे झाले, पेमेंट कोणाचे यांना आलेत, यांनी माल कोणाला दिला, दूध यांनी कोणाला दिलं, एकदा अधिकृत आलं की त्याच्यावर आम्ही निश्चित 100 नाही 200% बोलणार आहेत। जसं दुधाच्या आळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोललो, नाव घेऊन बोललो, जे पुरावे होते की पत्र मुख्याध्यापकांनी दिलं, अधीक्षकांनी दिलं, ते आम्ही मांडलेले आहेत। त्यांनी आम्हाला 100 कोटीच्या आबरू नुकसानीची नोटीस पण दिली गोवर्धननी। गेल्या अनेक वर्षापासून मंचर हे केंद्र बनलेलं आहे, इतक्या वर्षांपासून एक कारवाई देखील पाठीमागे झाली, मात्र हे खणून काढण्यात कुठेतरी अपयशी पडलं। याचा पाठपुरावा मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, याचा पाठपुरावा करण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहे। जे आमदार असतील, खासदार असतील, यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु आपलेच कार्यकर्ते असल्यामुळं हे याच्यावरती फोकस अजिबात करत नाहीत आणि म्हणून की सगळ्यात की तुम्हाला ज्यावेळी लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, आता त्यांना दुःख आहे, ते बोलतात फक्त 1,500 माझं तर म्हणणं आहे ते निवडूनच आलेले नाहीत, जनतेने नाकारले, परंतु केवळ मताचं डायव्हर्शन दुसऱ्या त्या ट्रम्पेटवर गेल्यामुळं
नाहीतर आज ते लोकप्रतिनिधी नसते. आम्ही त्यांना पुन्हा सांगतोय की ही भेसळ आहे, हा लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. तुम्ही याच्यामध्ये ठाम भूमिका त्या ठिकाणी घ्या आणि स्पष्टपणे सांगा माझा कार्यकर्ता हा आहे. आम्ही फोटो सहित तुम्हाला सगळ्यांना पाठवलेत की हे आमच्या चिन्हावर निवडून आलेत किंवा माझ्या सोबत त्या ठिकाणी होते. हे गदार त्या ठिकाणी झाले पाहिजेत, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. आता ही जी पोलिसांनी दूध देखील भेसळ FIR आहे दिली नाही ती दूध भेसळ झाली आणि त्याच्यावरती आता तुम्ही आंदोलनही केलं, पण याच्या पाठीमागे कुठे कोणाला तरी पाठिंबा आहे कोणाचा, काय असं वाटतंय का तुम्हाला? किंवा 100% याच्यामध्ये एवढी मागं प्रकरण दाबणारे त्याच्या पाठीमागे आहेत, म्हणून एवढी डिरिंग त्या ठिकाणी करतात आणि त्यांना पद पुन्हा पुन्हा दिली जातात. पोलिसांनी FIR दिली नाही वेळेत हा पत्रकारांचा आरोप आहे आणि मुळातच ही कारवाई लपवली जाते का, अनेकांना याच्यात पाठीशी घालण्याचा प्रयत्न? तुमच्या म्हणण्याशी आम्ही 200% सहमत आहोत. सुरेश भाऊंनी उल्लेख केला, ज्यावेळी आंदोलन कांद्याचं झालं, बिबट्याचं झालं, आता यातले हे जे आरोपी आहेत किंवा जे सूत्रधार आहेत याच्यातले, हे देखील आंदोलनाला तिथं उपस्थित होते, परंतु यांची नावं त्याच्यातून वगळण्यात आली आणि गोरगरीब लोकांना, कार्यकर्त्यांना जे लढतायत आमच्या सारख्यांवरती गुन्हे दाखल झालेत. हे लोकप्रतिनिधींना माहीत नाही का? सगळं माहिती आहेत, परंतु त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं त्या ठिकाणी ओढतंय, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. धन्यवाद. दूध भेसळीच्या जो काही प्रकार उघडकीस आणलेला आहे ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सचिव माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांना मानसिक आधार, यांना शारीरिक सगळा संरक्षणाचा आधार याचं नियोजन करण्यासाठी उपस्थित सर्वपक्षीय नेते मंडळी, सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मंडळी, बंधू आणि भगिनी, खरं म्हटलं तर या प्रकरणाला तुकाराम मुंडे साहेबांनाच यावं लागलं. एवढी वेळ आली ही निश्चितच थोडीशी दुर्दैवाची पण गोष्ट आहे आणि थोडीशी चांगली देखील आहे. कारण काही वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात श्रीरामपूर तालुक्यामध्ये असंच एका राजकीय व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन नगर जिल्ह्यातील भेसळीचं दूध आंबेगाव तालुक्यातील डेऱ्यांना येत आहे आणि ते दूध भेसळयुक्त दूध ग्राहकांना वितरित केलं जात आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या. परंतु सदर कार्यकर्त्याला राजकारणानं आणि व्यवस्थापनानं दडपून टाकलं आणि त्या बातम्या सगळ्या गुप्त झाल्या. आणि आज तुकाराम मुंडेंसारखा कणखर प्रशासन या ठिकाणी आलं आणि या गोष्टीला पुन्हा वाच्यता फुटलेली आहे. ही वाच्यता फुटत असताना अनेक सम्राट या ठिकाणी नष्ट होणार आहेत, यामध्ये तीळमात्र शंका नाही. परंतु हे सगळं करत असताना त्यांना तुकाराम मुंडे साहेबांना फार मोठ्या शक्तीशी लढावं लागणार आहे. अनेक काही बारकावे जे तुम्हा सर्व मंडळींना माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही, ते देखील आपल्याला त्यांना पोहोचवायचे आहे. याच्यातलं एक थोडंसं उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पत्रकार मंडळी, तुमच्या माध्यमातून ते मुंडे साहेबांपर्यंत पोहोचलं तर फार बरं होईल. काल पकडलेल्या 26 जणांमध्ये जे दूध गोळा करत होते ती मंडळी आहे. वास्तविक हे दूध करोडो रुपयाच्या संस्था स्थापन केलेल्या संस्थांना हे दूध जात होतं. या संस्थांमध्ये लॅबोरेटरीज होत्या, दूध तपासणीची यंत्रणा होती, परंतु जाणीवपूर्वक हे भेसळीचं दूध या संस्थांनी विकत घेतलेलं आहे. ते अतिशय कवडीमोल भावाने विकत घेतलेलं आहे. नवे तर ते भेसळ करणारी मंडळी सगळी यांचीच होती. त्यामुळं ते पाण्याच्या भावात विकत घेऊन त्यांनी ग्राहकांना विष पाजण्याचं काम केलेलं आहे. आणि हे काम सगळ्यांनी आपल्या दृष्टीनं हे सगळ्या ग्राहकांना, शेतकऱ्यांना अतिशय वाईट वागणुकीचं होतं. याचा परिचय आपण सगळी शेतकरी मंडळी आता जाणीवपूर्वक पाहतोय की आपल्या दुधाला भाव वाढायला लागले. पाण्याचं दूध, भेसळीचं दूध या मंडळींनी जेवढं आणलंय त्याच्यापेक्षाही कमी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचं दूध होतं आणि त्याचा माल शेतकऱ्यांच्या दुधाला बसत होता, शेतकऱ्यांच्या किमतीला बसत होता. आणि त्यामुळं एकीकडं ग्राहक मारला जात होता, दुसरीकडं शेतकरी मारला जात होता. आणि या सगळ्यांच्या टाळूवरचं लोणी हे दूध सम्राट खात आहे. वास्तविक आता तुम्ही फक्त शेंड्या धरलेल्या आहेत, याच्या मुळाशी तुम्ही गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं या मुळाशी जाऊन या धनदांडग्या व्यावसायिकांना
ज्याचा धडा त्यांना कायदेशीर अडचणीत आणून कायदेशीररित्या पकडून या गोष्टी केल्या पाहिजेत. याचं खरोखर नियोजन करण्यासाठी आम्ही मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत. काल सगळ्यांनी जमायचं ठरलं. मी देखील माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आमचा मानसिक सपोर्ट या आंदोलनाला देखील राहणार आहे. इथून पुढची दिशा माझ्या मते आपण सगळी मंडळी एकदा आंबेगावकर मंडळी तुकाराम मुंडे साहेबांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटून त्यांचा सत्कार करून त्यांच्या ग्राहकांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करूया आणि त्यांना या गोष्टीचा तडीस जाण्यासाठी मोरल सपोर्ट एक मानसिक आधार समाजामधून आपण देऊया. दुसरा टप्पा त्याच्यानंतर आपण सगळी मंडळी ठरवूया. धरणे आंदोलनं असतील किंवा इतरही कोर्टाच्या माध्यमातून या सगळ्या संस्थांवरती कारवाई असेल, या सगळ्या प्रक्रिया आपण सर्व मंडळी एकीनं इथून पुढे करूया असं या ठिकाणी मी तुम्हाला सूचित करतो, विनंती करतो. आपण सर्व मंडळी एवढ्याशा कमी वेळात या चांगल्या तीव्र अशा घटनेचं गांभीर्य असलेल्या प्रश्नाला सगळे उपस्थित राहिला याबद्दल सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दूध भेसळीच्या संदर्भामध्ये FDAचे आयुक्त सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांना त्यांनी केलेल्या कारवाईच्या संदर्भात पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य उंचवण्यासाठी उपस्थित सगळे विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनांचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विशेषतः मी सुरुवातीला आयुक्त तुकारामजी मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेली अनेक वर्षांपासून मंचर परिसरामध्ये अवसरी असेल, निरगुडसर असेल किंवा जे दूध उत्पादन किंवा ज्या ज्या डेऱ्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी बल्क्युलर्स आहेत, अशा ठिकाणी दुधाचं भेसळ करून मोठ्या डेऱ्यांना दूध घालण्याचं काम या भागामध्ये चालत आहे. ही अतिशय निंदनीय आणि निषेध करावी अशा प्रकारची गोष्ट आहे. गेली अनेक वर्षापासून खरं तर प्रदूषणाच्या माध्यमातून मी स्वतः सचिन बांगर असेल, प्रभाकर बांगर असेल किंवा अनेक लोक असतील, आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे आम्ही काढले, अनेक केसेसला आम्हाला सामोरं जावं लागलं. परंतु हे ज्यावेळी तुकारामजी मुंडे यांनी आज हे ओपन केलेलं आहे, मला अतिशय वाईट वाटतं की डिटर्जंट पावडर, पाम तेल, वास न येणारा शॅम्पू किंवा अनेक गोष्टी एकत्र मिसळून तुम्ही त्याचं दूध तयार करून आमच्या चिमुकल्यांना, सामान्य नागरिकांना ते दूध पाजता, ते स्लो पॉयझन पाजता आणि या भागातली जी यंत्रणा आहेत ही सगळी यंत्रणा निद्रिस्त झालेली आहे. ही अतिशय भयावह आणि गंभीर गोष्ट आहे. या गोष्टीचा देखील मी निषेध करतो आणि स्वतःला या भागातले एक प्रभावी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणणारे लोकसुद्धा यावर काहीच बोलत नाहीत. जे लोक या निमित्तानं आता आरोपी म्हणून आलेले आहेत, लोक त्याच्यामध्ये आता अंग काढून घ्यायला लागलेले आहेत आणि ही गोष्ट अतिशय भयानक आहे. वाणी साहेब, तुमची मी बाईट ऐकली, बऱ्याच लोकांचं मी सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्या या गोष्टी उघड केल्यामुळं जनतेपर्यंत या गोष्टी पोचलेल्या आहेत. अतिशय निंदनीय घटना आहे की विचार देखील आपण करू शकत नाही की चिमुकल्यांना आपण विष पाजतोय, नागरिकांना आपण विष पाजतोय आणि याच्यावर FIR देखील, जे FIR झालेले आहेत ते FIR देखील पत्रकारांना मिळत नाही. यापेक्षा गंभीर गोष्ट कुठलीच नाही. निकम साहेब, बिबट्याचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर यंत्रणा सगळ्या जागृत झाल्या, परंतु बिबट्यांचं आंदोलन झाल्यानंतर 1000 लोकांमध्ये फक्त तोंड पाहून लोकांवर कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. काल मी एकाचा जामीन देऊन आलोय. म्हणजे ह्या ज्या दुटप्पीपणाच्या गोष्टी आहेत किंवा आंदोलनकर्त्यांमध्ये सुद्धा तोंड बघून त्या ठिकाणी कारवाई करण्याची भूमिका, ही भूमिका देखील प्रशासनाची अतिशय चुकीची आहे. पोलिसांना देखील माझं नम्र विनंती आहे की यामध्ये, या रॅकेटमध्ये जे लोक सामील झालेले आहेत या सगळ्यांना तुम्ही कारवाई केली पाहिजे. अनेक पोलीस अधिकारी अतिशय सक्षम आहेत, अतिशय स्वाभिमानी आहेत, परंतु काही लोक अगदी सत्तेच्या मध्यस्थी असल्यासारखं वागून लोकांना एकतर्फी कारवाई करून समाजामध्ये चुकीचा संदेश देत आहेत. ही देखील गोष्ट अतिशय भयानक आणि विचार करण्यासारखी आहे. या गोष्टीचं बाकीच्या लोकांनी देखील कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये. प्रशासन हे लोकांच्यासाठी असते, समाजासाठी असते, परंतु तुम्ही जर तोंड बघून लोकांवर कारवाई करत असेल तर ही गोष्ट अतिशय गंभीर आणि निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळं आता ज्या विषयासाठी आपण सगळेजण बसलेलो आहोत
विषय नंबर 1 असा आहे की आम्ही तुकारामजी मुंडे साहेब यांचा सगळ्यात पहिलं आम्ही सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी जी ही भूमिका घेतलेली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने धाडसत्र चालवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांना समर्थन देऊन भविष्य काळात जर आमची त्यांना गरज लागली तर त्यांच्या मागं, त्यांच्या टीमच्या मागं उभं राहण्याचं काम आम्ही सगळे लोक करणार आहोत. पुढच्या काळामध्ये हे जे रॅकेट आहे, माझी विनंती राहणार आहे, आम्ही सगळेजण जाऊन मुंडे साहेबांना भेटणार आहे. तुम्ही आता एखाद्या आपण जर खत घेतलं, एखादं जर आपण पेस्टिसाईड घेतलं तर त्याच्यामध्ये कोणता किती घटक आहे त्याच्यामध्ये लिहिलं जातं. त्यामुळे आमची देखील विनंती पुढच्या काळामध्ये असणार आहे, एखाद्या डेअरीचा जर ब्रँड असेल तर त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये स्निग्धांश किती आहे, त्याच्यामध्ये बाकीचं प्रोटीन किती आहे, त्याच्यामध्ये फॅट्स किती आहे, सगळ्या गोष्टी, त्याची डेन्सिटी किती आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या पिशवीवर नमूद करणं गरजेचं आहे. आणि मुंडे साहेबांनी जे सांगितलं की बाहेर ज्या ब्रँडचं नाव आहे तोच ब्रँड आत पाहिजे, बाहेर ब्रँड एका नावाचं आज सगळं भेसळीचं दूध लोकांना वाटलं जातं. यासाठी आपण सगळेजण चळवळीच्या माध्यमातून आपण एकत्र आलेलो आहोत. भविष्य काळामध्ये हे जन आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. मला सांगायला अतिशय वाईट वाटतं, या परिसरामध्ये जेवढ्या दूध डेअऱ्या आहेत, या डेअऱ्यांच्या पाण्यामुळं, दूषित पाण्यामुळं या भागातले सगळे पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत. तुम्ही कोणत्याही आरोचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही लॅबमध्ये जाऊन चेक करा, एकाही सॅम्पल तुम्हाला त्याचा चांगला येणार नाही. यासाठी देखील आम्हाला पुढच्या काळामध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे. ही मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, कारण हे स्लो पॉयझन आहे. तुम्ही बघताय लोकांना कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. पुढच्या काळामध्ये घराघरामध्ये कॅन्सरचं पेशंट तुम्हाला आढळेल आणि अटॅकचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्हाला याचं पक्षाघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे, पॅरालिसिसचं. आणि ह्या सगळ्यांचं मूळ जे आहे दूषित पाणी, दूषित दूध, आणि या संदर्भामध्ये संघर्ष करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि जोपर्यंत याच्यावर मार्ग निघत नाही, जोपर्यंत याच्यावर 100% पर्याय निघत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. धन्यवाद. अन्न व प्रशासन विभागाच्या माध्यमातून खरं तर गेले 2 दिवस आपण पाहतोय, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये या कारवाईची चर्चा चालू आहे. वास्तविक चर्चा होणं ही साहजिक आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी जे बसलो आहोत ते एक मानव म्हणून बसलो आहोत, एक मनुष्य म्हणून बसलो आहोत. कारण का मनुष्याच्या जीवन मरण्याचा प्रश्नाचा स्रोत हा जर आंबेगाव तालुक्याच्या नावाला कुठे तर काळिंबा फासत असेल ते त्यासाठी मानव म्हणून पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. या तालुक्याला इतिहास आहे. तत्मा बाबू गेनूंनी सुद्धा आपलं देहाचं बलिदान दिलं, त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला सुद्धा बलिदान देण्याची आता वेळ आलेली आहे. पुढची भावी पिढी जर वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होऊन ती ह्या जगाचा आनंद घेण्याऐवजी लवकरच आपल्यातनं जाणार असेल, त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो. खरं तर एक शासकीय अधिकारी कसा असावा याचं उदाहरण म्हणजे मुंडे साहेब आहे. मुंडे साहेबांनी तो कायदा किंवा ते अधिकार जे शासनाने आपल्याला प्राप्त करून दिले त्याचा खऱ्या अर्थानं एक चुणूक दाखवलेली आहे. अजून तर बरंचसं काही वाणी साहेब पुढे येणार आहे. तुम्ही म्हणताय स्वर्गीय या तालुक्याचे माजी आमदार किसनरावजी बानकिले साहेब म्हणायचे खूप भस्मासूर ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये जन्माला येतील, भविष्यामध्ये ते काळ्याच्या रूपात येणाऱ्या मानवाला सुद्धा खातील, अशा प्रकारचं वक्तव्य किसनरावजी बानकिले साहेब करायचे. आणि त्याचा आज खरं तर त्या काळचा शब्द न शब्द आज ज्यांनी तो राजेभाऊ ऐकला असेल त्यावेळेस अण्णांचं वाक्य आज खरं ठरते असं आमच्यासारख्याला वाटतं. आज छोट्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असतील, परंतु पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुमचे प्रयत्न खरोखर साहजिक बरोबर आहे. काही गोष्टीला तुम्ही गेलात, कायदेशीर रूपे एखादी बातमी द्यायची असेल तर त्याचा FIR आपल्या हातामध्ये लागतो. हे तुमचं जरी वास्तव खरं असलं तरी पण तुम्ही पण एक आमच्यातलेच मानव आहात. तुमच्यातली कुठं तर ती संवेदना जाग्या व्हावा आणि
आणि ह्या प्रश्नाला अधिक प्रकारची वाट आपण सर्वजण मिळून एकत्रित रूपी याची कुठंतरी या पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वेळप्रसंगी वाणी साहेब ह्या प्रश्नामध्ये आमचा निलेश वळसे पाटील तुकारामजी मुंडे साहेब यांची भेट घेऊन आले, त्यांचा सत्कार करून आला. त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे, तुम्ही आंदोलन उभं करा, मी तुमच्या तालुक्यात येऊन तुमचं स्वागत करेन असं म्हणणारा सुद्धा कार्यकर्त्याला दाद देणारा अधिकारी हा भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा ग्रामीण भागामध्ये आहे. खूप काही चर्चा झाल्या, खूप काही जुन्नरचे आरोपी आहेत, काही आंबेगावचे आरोपी आहेत, 6 जिल्ह्यातले आरोपी आहेत. परंतु माझं म्हणणं असं आहे, चेअरमन साहेब, आपण खरं तर पाहतो एखादी डेअरी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना त्याचे छोटे छोटे कार्यकर्ते उभे करतात, त्यांना हा भेसळीचा माल तयार करायला लावतात. मुख्य डेअरी राहिली बाजूला, बातम्यातून राहिला बाजूला, आणि सामान्य कार्यकर्त्यावर ही कारवाई झालेली. भस्मासूर कोण आहे त्याच्या शोधामध्ये जाण्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल करावंच लागेल. मानव म्हणून आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे, ही धारणा आपल्या सगळ्यांची झाली पाहिजे. आज तुम्ही पाहिलंय, भाऊ भावाला जाणायला तयार नाही ह्या प्रकरणामुळे. कुटुंबातली माणसं सुद्धा परकी व्हायला लागली. उद्या एखादा नेता म्हणून हा माझा सुद्धा माणूस नाहीये, याची सुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. मग आंबेगाव तालुक्याचं नाव जरी खराब आज करण्याचं काम, आता राजाभाऊ म्हणले आमच्या मंचरचा संबंध नाही, परंतु राजाभाऊ मंचर हे आपलं मुख्य ठिकाण आहे, मुख्य नगरी आहे. मंचरचं नाव खराब झालं म्हणजे आमच्या गावाचं सुद्धा, आमचं सुद्धा नाव खराब झाल्यासारखं आम्हाला वाटते. कारण का या तालुक्यामध्ये खूप काही आपण मिळवलंय, खूप काही आपल्याला करायचे, आशा वालगाण्या करणारे खूप कार्यकर्ते आपल्याला भेटतील. परंतु आज जनतेने यापूर्वीच्या काळामध्ये जो लोढा म्हणून आरोपी आहे, त्या आरोपी अशा 2 वेळा ह्यापूर्वी सुद्धा कार्यवाही झाली होती. पण ती कार्यवाही या तालुक्यातल्या प्रतिनिधींनी दाबली की काय ही शंका. त्यावेळेस ते तर मंत्री होते, त्यावेळेस तर ते सगळी पदं भूषवत होते, आणि लोढासारखा एक माणूस येतो आणि आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळयुक्त दूध निर्माण करतो. त्यावेळेच्या पियायला नाही तसा त्रास झालेला आहे, आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे मंचरच्या पियायला राजा. मग लोढाला ज्यावेळेस त्याच काळामध्ये जर नागमुसक्या आवडल्या असत्या लोढाच्या, तर आज कितीतरी निष्पाप लहान मुलं असतील, निष्पाप नागरिक असतील, जे जे दूध पिले त्यांना ह्या दुधापासून कॅन्सर झाला असेल, त्यांना शुगर चालू झाली असेल, त्यांना बीपीचा त्रास चालू झाला असेल, अनेक पक्षघाताचे आजार झाले असतील. याचा मूळ स्रोत हा आपल्या तालुक्यातून निर्माण झालेला. खरं तर असे अनेक धेंड आपल्याला सापडतील. लोढाच्या अंतर्गत किती काम करत होते आणि लोढाला कुणाचा सपोर्ट होता हे सुद्धा आता मुळामध्ये चेअरमन साहेब आपल्याला जाणं गरजेचं आहे. यापूर्वी लोढावर झालेल्या केसेस त्याची कागदपत्र आपण गोळा करू आणि त्याच्यामध्ये कोणत्या त्या काळी काय त्या स्वरूपामध्ये त्याची कारवाई थांबली आणि आत्ताची कारवाई थांबू नये म्हणून आपण तुकारामजी मुंडे साहेबांकडे जाऊ. वेळ प्रसंगी आम्ही तरी सत्तेत असलो, इजूभाऊ म्हणाले सत्तेत जरी असलो तरी मानवाच्या जीवनासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. सत्ता ह्या तर येतात जातात, परंतु आपल्याला सत्तेची लांबलचेगिरी नसावी आणि आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या भावनाची खेळणाऱ्या वेळ प्रसंगी लोकप्रतिनिधींना सुद्धा याच्यामध्ये आपल्याला खेचण्याची वेळ आली तरी आपण मागे पुढे पाहायचं नाही अशी आपण सर्वांना विनंती करतो. मुंडे साहेबांकडे आपण जाऊया आणि सगळेजण निवेदन देऊया. परंतु माझं सगळ्यांना विनंती आहे, एक मोठं जल आंदोलन आपण उभं करूया. उद्या भारत देशामध्ये आंबेगाव तालुक्यातली भस्मासुराचा भस्मासूर कोण आहे हे शोधण्याची सुद्धा त्या जन आंदोलनातून एक दिशा ठरू आणि त्या जन आंदोलनामधनं आपण पुढं आणू की भस्मासुरांना आता आपण सोडायचं नाही. वेळ प्रसंगी आता सुरेश भाऊ म्हणाले गुन्हे दाखल होतील काय होतील, मग राहिलंच किती आपलं आयुष्य सुरेश भाऊ, 20-30 वर्ष. आणि मग जनतेच्या पुढे भावी जगण्यासाठी आपल्याला जर जगता येत नसेल मग आपल्या जीवनामध्ये काय अर्थ उरतोय. जर भस्मासुरांना दाबायची वेळ आणि भस्मासुरांचा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराचे काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही अशी शपथ आपण सगळेजण घेऊया. भीमाशंकर चरणी एक आपण आंदोलन भीमाशंकरला
जाऊ, सर्वजण अभिषेक करू आणि तिथून हे आंबेगाव तालुक्याचं एक नजीकच्या काळामधलं एक 4-5 दिवसामधलं आंदोलन उभं करूया. सामान्य नागरिकांना एकत्र घेऊया आणि या जनगण आंदोलनामध्ये पुढे नेऊया. खूप बगल बच्चे खूप दम बाट्या देऊ द्या, परंतु मी तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी आपण सुद्धा तयारीतच राहायचं. आला त्याला आडवा करण्याची सुद्धा भूमिका आपण ठेवा. कायद्याने त्याला आडवं करूया. आपल्या थोडी संघटनेला माणसाला एखाद्या आंदोलनामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याच्या जीवनाची पर्वा न करता त्यांनी त्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा. अशा प्रकारची मी बाही आंबेगाव तालुक्यातील असेल, जुन्नर तालुक्यातील असेल, खेड तालुक्यातील असेल, सर्व सामान्य नागरिकांना मी सांगतो या जल आंदोलनासाठी पाठिंबा द्या. वेळ प्रसंगी आम्ही हा विषय शिंदे साहेबांच्या कानावर सुद्धा घालणार आहोत. कारण का जर अशा तालुक्यामध्ये आम्हाला राहायची मानहानी आमची होत असेल तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तुकाराम मुंढे साहेबांना बळ द्या. अशा प्रकारची विनंती आम्ही करूया. आपण सर्वजण आलात. थोड्या अवधीमध्ये हे तर थोडं सुरुवात आहे, परंतु सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती ठीक आहे, लोक मांडत असतील, त्यांच्या भावना बोलत असतील. जुन्नर तालुक्यातला पत्रकार सुद्धा एक माणूसच आहे, आपल्या तालुक्यातले पत्रकार सुद्धा माणूसच आहेत. परंतु वेळ प्रसंगी आपल्या सुद्धा वाचा भावना ते वेळोवेळी घोळत असतात, वेळोवेळी आपले प्रश्न सुद्धा उचलत असतात. परंतु माझी एक सर्वांना विनंती आहे, हा झाला दुधाचा प्रश्न. आदिवासी विकास महामंडळाच्या टेंडरच्या संदर्भामध्ये मागं सुद्धा आंबेगाव तालुक्याची बातमी अशीच आबरू गेली होती. त्याचं दूध गाडल्याचं आजही त्या जमिनीतनं जर राजाभाऊची जमीन उकरली तर दुधाची पॅकेट बाहेर येते. म्हणजे निकृष्ट दर्जाचं दूध त्यावेळेस सुद्धा या भस्मासुराच्या नीच पोचवलं होतं आणि भस्मासुराच्या माध्यमातून त्या संस्थेला ते जात होतं. त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही हायकोर्टात रेड पिटिशन दाखल केलं. ते दूध का घडलं. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.